करतात राणीसाहेब. महाराज कदाचित मधल्या वाटेने देखील येतील. परस्पर रायगडले तर जाणं होणार नाही. म्हणूनच आपण खेड्यावर येऊन पोचल्याची खबर उजाडतानाच महाराजांना मिळाली आहे. शिक्क्याचा मोड करून दिवे लागणीपर्यंत खेड्यावर दाखल होतो असा महाराजांचा उलट विरोध देखील आला आहे. म्हणूनच काळजी वाटते. तेव्हा ना दृष्टीच्या टप्प्यात तरी फौजा दिसायला हव्या होत्या. काळजी कशाची राणीसाहेब? सरदार शिर्क्यांचा बंड म्हणजे काही मोगली सेनेशी मुकाबला नव्हे, एक मामुली झगडा. पण हा मामूली झगडा आटोपण्यासाठी स्वारींना खुद्द जातीनं धाव घ्यावी लागली. मंत्र्यांनी आणि सरदारांनी गळ घातली होती. महाराजांनी मानलं नाही. म्हणाले, शिर्क्यांचा बंदोबस्त तुमच्याने होणे नाही, आम्हाला जातीनेच जायला हवं. या उपर आम्ही तरी काय बोलणार? हा घरातला मुद्दा हलक्या हातानं सोडवायला हवा. ज्याने मुद्दा केला त्यालाच तो सोडवा म्हणून हुकूम फरमावायचा. महाराज विनाकारण मध्ये पडले. तुमचा रोष कवी कलशजींवर दिसतो. का असणे? शिर्क्यांशी तंटा केला कवीजींनी आणि तंटा केला तो केला. मग खुल्या मैदानात शमशेरीच्या बळावर आंधळ तैल देण्याची हिंमत दाखवली. मार खाऊन पळाले आणि महाराजांचे पाय धरले. मात्र राणीसाहेब, केवळ कवीजींच्या वेळी महाराजांना हा उपद्व्याप करावा लागला. महाराजांचं चुकलं. पुढे प्रसन्न रे राणीसाहेब, माझा म्हणण्याचा मतलब चूक कवीजींची होती, महाराजांची नाही. चुका सेवकांनी केल्या तरी त्याची जिम्मेदारी पत्करावी लागते अखेर स्वामींनाच. थोरल्या महाराजांनी सांगितलेला हा दंडक आपण विसरला. तसं नव्हे राणीसाहेब. स्पष्ट बोलण्यात काही गैर नाही पत्र. आणखी एका प्रसंगाची याद आली. 5 वर्षापूर्वी पोर्तुगीजांशी हातात ओढण्याची आलेली लढाई अखेर आम्हाला गमवावी लागली. बरोबर बोललात राणीसाहेब. लढाई गमवावी लागली, पण ती केवळ कवीजींच्या डरपोकपणापायी. प्रधान मंडळाकडून हे तर आम्ही नेहमीच ऐकतो, पण कवीजींनी नेमकी कोणती गफलत वा गलती केली याचा कुणीच हिसाब देत नाही. राणीसाहेब, कोंड्याच्या लढाईत महाराजांनी पोर्तुगीजाची इतकी दाणादाण उडवली की गोव्याचा गोरखवर घाबरा घुबरा होता. आकाशातल्या आपल्या बापाची नुसती प्रार्थना करीत बसला होता. कवीजी जर आले डरते तर एका रात्रीत रोजाने थेट पंडीला धडक दिली असती. जहाजात कवीला बांधून गोरंदोर पळून जायच्या तयारीत होता. पण हे कनोजी ब्राह्मण यांनी नुसती शायरीच करावी, यांनी काही संशय गाजवावी. स्पष्ट बोलतो, केवळ कवीजींच्या पायी गोव्याची लढाई गमवावी लागली आणि तह करावा लागला. माफी कशाची मागता पंत? आपण अगदी खरं तेच बोलता. कवीची शायर आहे, तुम्ही न्यायाधीश आहात. न्याय बुद्धीने एकच निवाडा करा की बोलून चालून जो शायर त्याला ही लष्करी कामगिरी सोपवली. अर्थातच महाराजांनी. तर मग मोहीम चूक फसली तर दोष कवीजींना कशा पाहिजे? चूक महाराजांची होती असे उघडपणे का म्हणत नाही तुम्ही? निखालच नाही राणीसाहेब. चूक महाराजांची मुळीच नव्हती. आपले सगळे सरदार सेनानी ठिकठिकाणी मोगली सेनेशी मुकाबला करण्यात व्यस्त होते. खुद्द महाराजांना देखील गोव्याची लढाई कवीजींवर सोपवून मोत्सवचा समाचार घेण्यासाठी रामदऱ्याकडे धाव घ्यावी लागली. तर मग ही चूक कोणाची? ही जर चूकच असेल राणीसाहेब, तर तिला त्यावेळची परिस्थिती जबाबदार आहे, महाराज नाही. खरं बोललात पंत. अगदी योग्य निवाडा केला. पण तुमच्या तोंडून हा न्याय बतवण्यासाठी आम्हाला एवढं आडवळण घ्यावं लागलं. कसं नव्हे राणीसाहेब. परिस्थितीमुळे महाराजांना गोव्याची मोहीम कवीजींना सोपवावी लागली असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा. कवीजींना पोर्तुगीजांशी तह करावा लागला तोही केवळ परिस्थितीमुळे. त्यात कोणाच्याही चुकीचा व डरपोक पुढाचा ही सवालच नाही. राजमंडळातील सरकारकून आणि मंत्री कवी महाराजांच्या प्रत्येक कृतीचा संबंध कवीजींशी जोडतात आणि महाराजांना बदनाम करून पाहतात. म्हणून आज ना उद्या हे तुम्हाला सुनावणं भागच होतं. ती वेळ आज आली. राणीसाहेब, आय वडिलांना माघारी बोलणं ही माझी रीत नाही, हे तुम्ही जाणता. म्हणूनच आपल्या पाशी आम्ही स्पष्टपणे बोलतो आहोत. पण राजमंडळाला आमच्या मंचेत बात सोडवा. मंत्र्यांना सांगा की छत्रपतींच्या राज्याचा कारभार पाहतात ते खुद्द महाराज व महाराणी येसूबाई. कवी कलश नाही की महाराजांची कोणी लाडकी नाटकशाळा नाही. छे राणीसाहेब, बोल लावायचाच असेल तर तो आम्हाला लावा. पण माघारी बोल लावण्यापूर्वी एक वार खुल्या दिलानं पुसत चला. गजब आहे राणीसाहेब. बस, हा विषय संपला. पंत, खुल्या दिलाने एक गोष्ट सांगा. राणीसाहेब, आम्ही कधी हास्य आपण आपल्याशी बात केली आहे?
असले तरी महाराणीच्या संयमावर तर तुमचा विश्वास आहे. तसं नव्हे राणीसाहेब, पण कवी कैलास प्रत्येक वेळी महाराजांना वत्सल्ला देतात असं शिर्के म्हणतात. आणि महाराज तो वत्सलला मानतात असंच ना? असं शिर्के म्हणतात. शिर्के म्हणू दे, तुम्हाला काय वाटतं? स्पष्टपणानं बोलायचं होतं राणीसाहेब, स्पष्टपणानं बोलायचं तर राणीसाहेब की शहजादा अकबर प्रकरणी पुन्हा पुन्हा त्या एकाच प्रकरणावर बोट ठेवण्यात काय अर्थ आहे? पण शहाजाद्याला आश्रय देण्यात स्वारींनी भविष्यातले कोणते मनसुबे रचले होते याचा खुलासा शेकडो वेळा आम्ही राजमंडळापुढे केला नाही का? तसं नव्हे राणीसाहेब, पण अखेर शहजादा अकबर राजापूर मार्गे इराणकडे पळालाच ना. आता शहजादा कच्चा दिलासा निघाला. उत्तरेकडील राजपुतांनी त्याला साथ दिले नाही हा अपराध देखील स्वारींचाच. तसं नव्हे राणीसाहेब, बोला बोला पंत, खुल्या मनानं बोला. राजमंडळाचा असा स्वच्छ अभिप्राय आहे की प्राप्त परिस्थितीत अलमगिराशी मुकाबला करण्यात अर्थ नाही. उगाच कणकावर टक्कर देऊन आपलं मस्तक करून घेण्यात काय फायदा? तूर्त तरी वेळ निभावून नेण्यासाठी औरंगजेबाशी समझोताच केला पाहिजे. हे समस्त राजमंडळाचं मत आहे. निदान त्यातल्या प्रमुख मंत्र्यांचं तरी. औरंगजेबाशी समझोता, औरंगजेबाशी समझोता म्हणजे औरंगजेबापुढे संपूर्ण शरणागती. कदाचित आदिलशाही कुतुबशाही प्रमाणे छत्रपतींच्या राज्याची देखील इतिश्री. ते 7 वर्ष निकरानं झुंज दिल्यानंतर शेकडो सरदार मारले गेले, हजारो सैनिक कापले गेले, मुलूक उजाड झाला आणि आज तुम्ही हाच सल्ला देताय पंत? तर मग खरोखरच या घडीला स्वारी एकाकी आहे आणि त्यांना साथ देणारी महाराणी भोळी आहे, भाबडी आहे, दुर्दैवी आहे. आई जगदंबे, यात काही गैरमानू नका राणीसाहेब. मोगल आमचाही दुश्मनच आहे. कोणी त्राता नाही की पाठीला का नाही, पण कधी कधी वेळ निभावून नेण्यासाठी पडतं घ्यावं लागतं. थोरले महाराज आज हयात असते तर त्यांनी देखील हेच केलं असतं म्हणता? असं आम्हाला वाटतं. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाजती. लव्हाळी? थोरले महाराज लव्हाळी सारखे अलंगिराला शरण गेले असते म्हणता? तसं नव्हे राणीसाहेब, पण प्राप्त परिस्थिती. तर मग पंत, थोरल्या महाराजांचा दिल तुम्हाला कधी कळलाच नाही. आई जगदंबे, माणूस मोठा व्हावा, पण तो इतका का मोठा व्हावा की जवळच्याला देखील तो पुरता कळू नये, समजू नये की उमजू नये. राणीसाहेब, आग्र्याचा प्रसंग आठवा. 27 किल्ले देऊन शरणागती पत्करून थोरले महाराज निमूटपणे आग्र्याला गेलेच की नाही? आग्र्याची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगताय पंत? आग्र्या तिकडे दूर उत्तरे. थोरले महाराज आग्र्याला अटकेत होते तेव्हा देखील दख्खन सुरक्षित होतीच. पण छत्रपतींच्या राज्यात उतरलेल्या प्रत्येक दुश्मनाशी थोरल्या महाराजांनी कशी प्राणपणाला जाऊन झुंज दिली हे पंत तुम्ही विसरलात? पंत तुम्ही विसरलात शाहिस्ते खानाला, पंत तुम्ही विसरलात अफजल खानाला. थोरले महाराजा हयात असते तर काय घडलं असतं हा सवालच मुळी फोले. थोरले महाराज हा विधात्याचा एक चमत्कार होता. पण थोरले महाराज आम्हाला जेवढे समजले उमजले त्यावरून सांगतो की थोरल्या महाराजांच्या हयातीत जर आलमगीर दख्खनमध्ये उतरता तर आज स्वारींची जी पावलं पडली आहेत त्याच पावलावर थोरल्या महाराजांचं पाऊल पडलं असतं. नव्हे त्यांना ते टाकावं लागलं असतं. शक्य आहे, कदाचित आमचंही चुकत असेल, पण सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम कजती पंडिता. याचा अर्थ एकच आहे पंत, सह्याद्रीच्या कडे कपारीतील ह्या काळ्या मातीवर तुमची मायाच नाही म्हणून अशी लाचार बोटचे तडजोडीची भाषा करता. सह्याद्रीच्या कुशीतल्या ह्या काळ्या मातीवर पंत तुम्ही माया करा, इतकी माया करा की तिच्याकडे तुम्ही कोणी वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना तरी तुमच्या तळपायच्या मस्तकाला मिळेल, तुमची झोप उडेल. ती आग आमच्या मस्तकात भीती नाही म्हणतात राणीसाहेब. छत्रपतींच्या हिंदवी राज्याचं काय होणार या चिंतेनं गेले काही दिवस आमची झोप उडाली आहे. तुमची झोप उडाले पंत, पण ती फक्त गेल्या काही दिवसातच. केवळ तुम्हीच बोललात म्हणून खाजगीतील एक वस्तुस्थिती सांगतो. आलमगीर दख्खनमध्ये उतरल्या दिवसापासून गेल्या 7 वर्षात स्वारींच्या डोळ्याला डोळा लागलेला आम्ही पाहिला नाही. दिवसेंदिवस महिनोन महिने चढे घोड्यादिशी दौड. भूक नाही, तहान नाही, ऊन नाही, पाऊस नाही. जेव्हा ऐकावं तेव्हा हमला, वेढा, निर्वाणीची झुंज नाहीतर हात घ्यायची लढाई. खटकावर निवांत बसून बोलायला देखील दिसत नाही. कधी काळी स्वारी घरी परतलीस तरी खलबत खाण्यात मनसुबे नाहीतर वकिलांच्या मुलाखती. रात्र अंगावर आली, थकून थकून आमचे डोळे पेकुळले.
तरी महालात पाठीवर हात घेऊन स्वारींच्या येरझारा संपत नाही. मध्यरात्र उठून गेली. महाराजांनी आता तरी विश्रांती घ्यावी म्हणून विनवणी केली तरी ऐकत नाही. स्वतः जागतात आणि आम्हालाही जागवतात आणि क्षणमात्र तरी आमच्या डोळ्यात झोप दिसली तरी गुस्सा अनावर होतो. गदगदा हलवून स्वारी आम्हाला म्हणते, अगं आलमगिराने कुतुबशाही खाल्ली, आदिलशाही गारद केली, तुला झोप येतेच कशी? आम्ही हात जोडून पदर पसरून प्रार्थना केली की महाराज, पहाटेचा कोंबडा आरवला, उद्या मोहिमेवर जायचं, घडीभर तरी शय्येला पाठ टेकवावी. तर रागारागातच केवळ आमच्या आग्रहाखातर हुशातच स्वारी शय्येवर अंग झोपून देते. मस्तकावरील जिरेटोप तसाच, कबरेची समशेर देखील तशीच. पाठ शय्येला टेकली तरी डोळे मिटत नाहीत आणि ध्यास सुटत नाही आणि थकला भागला मेंदूला क्षणमात्र तरी मुंगी आली तरी बडबड संपत नाही. महाराज झोपेत बोलतात, म्हणतात, आबासाहेब आबासाहेब, अलमगिराच्या 2 लाख खोकीची आम्हाला तयार तमा नाही. सह्याद्रीचे गडकोट खंबीर आहे, माझे संताजी धनाजी खबरदार आहे. पण हे मातब्बर मुत्सद्दी आणि वतनदार डरपोक आहे, त्याला मी काय करू? मस्तकावरील भार हलका व्हावा जिरेटोप काढण्यासाठी आम्ही हात घातला तर डोळे वटाळून स्वारी ओरडते, दुष्काळानं प्रजा गांजली, आधी कर माफ करा, धान्याची कोठानं खुली करा, आमच्या मस्तकाची चिंता कशाला करता? कमरेची समशेर दूर करण्यासाठी आम्ही पुढे झालो तर ताड कमजूर म्हणतात, कोण मोर्चा कल्याण भिवंडीवर चालू झाला? तमा नाही, तुम्ही पोर्तुगीजाला ठेचा, आम्ही 2 दिवसात दौड मारून मोर जंगलात घाटावर पिटाळून लावतो. आणि कधी कधी शय्येतच घुसमटत स्वारी लहान मुलासारखी रडते. म्हणतात, वाईच्या लढाईत हंबीरराव मारले गेले, असा माणूस पुन्हा होणे नाही. आबासाहेब सिंहगडावर तानाजी मालुसरे कामाला आले त्यावेळी आपल्याला किती दुःख झालं असेल याची आज आम्हाला याद येते. थांबा, एवढ्यानं भागलं नाही. एवढं होऊन स्वारींच्या पायाशी बसल्या बसल्या आम्हाला झोप लागलीच तर उजाडता जाग येते ती स्वारींच्या प्रेमळ शब्दांनी आणि गोड हातांनी. डोळे उघडावे तर समोर दिसते तीच हसरी बुंदी आनंदी मूर्ती. गोड शब्दात म्हणायचं होतं, अगं स्नान संध्या आटोपून आम्ही मोहिमेवर जायला सिद्ध झालो तरी अजून तू झोपेतच? महाद्वारापर्यंत तरी निरोप द्यायला येणार ना? साहेब कामगिरी होते, रक्ताचा एक थेंब देखील न सांडता शिरक्यांचं बंड. साहेब तुमच्या डोळ्याला पदर? प्रल्हादपंत तुम्ही देखील? काय प्रकार आहे? बाळराजे कुठे आहे? रायगडला. बाळराजे रायगडला आणि राणीसाहेब इथे? काय प्रकार आहे? प्रल्हादपंत, आपण यावं आता. आम्ही विचारतो आहोत, प्रकार काय घडला? आमच्या सवालाला उत्तर कुणी देणार आहे की नाही? कवीजी, महाराज, आम्ही आपणासंगेच होतो, जबाब आम्ही कसा देणार? काय प्रकार घडला त्या स्वारींनी आपल्या मनाला घुसावं? उगाच दुसऱ्या कोणावर तरी ओरडायचं कशा पाहिजे? कवीजी, तुम्ही निघा आता. नाही कवीजी, तुम्ही थांबा, तुम्हाला जाग पुसायचं. जाब कवीजींना? आम्ही कवीजींशी बोलतो आहोत. कवीजी, राणी साहेबांशीही तुम्हीच बोला. तोवर आम्ही राणी साहेबांच्या या आवडत्या कमानीपाशी उभे राहतो आणि पन्हाळ्यापर्यंत दिसणारा मुलूक निहाळतो. निदान त्याला तरी तुमची हरकत नाही ना कवीजी? कवीजी, स्वारींना सांगा ही साखर पेरणी पुरे. वा, नाही तुमचं चालू द्या. कवीजी, सरदार शिर्क्यांशी तुमचा तंटा झाला? जी राणीसाहेब. शिर्के तुमच्या चालून येण्यापर्यंत मजल गेली? जी राणीसाहेब म्हणजे
या तंट्याची सुरुवात कधी झाली? अदमासे महिन्यापूर्वी दरबार आटोपल्यावर सरदार आणि सुभेदार यांच्या समक्ष शिर्के आमचा पाण उतारा करून बोलले, तुम्ही महाराजांना. शिर्के काय बोलले ते आम्ही तुम्हाला पुसलं नाही, पण शिर्के बोलले त्यावेळी तुम्ही आम्हाला खबर दिली होती. त्याच वक्ताला कवीजींनी आम्हाला खबर दिली होती राणी साहेब. आम्ही कविजींशी बोलतो आहोत. बोला बोला की पण आम्हाला काही सांगायचं असेल तर. ते नंतर, आता नाही. कवीजी, सवालाला जबाब नाही दिला. शिर्के बोलले त्यावेळी आम्हाला खबर दिली होती का? नाही राणी साहेब. का? आम्ही तुम्हाला न्याय दिला नसता? चुकलं आमचं राणी साहेब. तुमच्या तंट्यापायी तुम्ही महाराजांना भरीला घातले. सरदार शिलेदार त्यांचा आपल्याला मोठा बोल लावतील याचा विचार केला? कवीजी, तुम्ही शायर आहात आणि शायर म्हणूनच आम्हा उभयताना प्रिय आहात. एवढ्यासाठीच तुम्हाला छंदो कामात ते पदवी देऊन आम्ही राज्यमंडळात सामील करून घेतलं. पण स्वारींचा तुमच्यावर मर्यादेचा असा गैरफायदा घेतलेला आम्हाला चालणार नाही. जरा पोक्तपणानं वागत चला. राणी साहेब, एक खुलासा करू? नको. खुलासा करण्याची वेळ गेली. तुमच्या करडीनं तुम्ही ती घालवली. तुम्ही जा आता. स्वारींनी इकडे यायचं. ऐकलं का? इकडे यायचं. बसायचं. राणी साहेब, बसायचं. पण आम्हाला कळत नाही राणी साहेब की आम्ही असा कोणता गुन्हा केलाय म्हणून आपण. सांगितलं ना, आपल्या मनालाच पुसावं म्हणून. हा, म्हणजे शिर्क्यांचा बिमोड करण्यासाठी आम्ही रायगडावरून निघून गेलो त्यावेळी तुम्हाला सांगितलं नसेल. पण यापूर्वी कधी असं घडलंय? नाही, पण हा, राणी साहेब, त्या वक्ताला तुम्हाला झोप लागली होती. हा. गेला संबंध महिनाभर आम्ही झोपच घेतोय. नाही, तसं नाही राणी साहेब, पण काही सांगू नये आपण. आम्हाला कळतं शिर्के आमचे बंधू, त्यांचं पारिपत्य करायला जातो हे कोणत्या तोंडाने सांगायचं, असंच ना? नाही, तसं नाही राणी साहेब, पण खुल्या मनानं आपण सांगता तर काहीही करून शिर्क्यांची गय करावी अशी भलती गळ आम्ही आपल्याला घातली असती. आजवर कधी घातलीये? तसं नाही राणी साहेब, पण शिर्क्यांचं बंड ही एक मामूली बात आहे राणी साहेब. पण ऐकून ठेवावं, शिर्क्यांचं बंड ही मामूली बात नाही. बरं बुवा, आमचं चुकलं झालं. थट्टेवारी देण्याजोगी ही गोष्ट नाही महाराज. आपल्याला ठाऊक आहे, आपण न सांगता निघून गेलात म्हणून बाळ राजाला रायगडावर एकटं ठेवून आम्हाला आपल्या पाठीमागे इथे यावं लागलं. हे मात्र तुमचं चुकलं हा राणी साहेब. ते आम्हालाही कळतं, पण त्याला जबाबदार कोण? येसूबाई, महत्वाच्या मनसुब्याच्या मोहिमेच्या प्रसंगी आम्ही तुझी सल्लामसलत मानली नाही का? पण याच वेळी आम्हाला अंधारात कशापायी ठेवलं गेलं? सांगितलं ना, चुकलं. असं म्हटलं म्हणजे झालं. पण आता काही बिघडलं नाही. आम्ही सांगतो आहोत ना की रक्ताचा एक थेंब देखील न सांगता शिर्क्यांचं बंड आम्ही. पुन्हा स्वारीने रक्ताबद्दल आम्हाला सांगू नये. त्या हिंदवी स्वराज्यासाठी कोणाचंही रक्त सांडलं तरी त्याची आम्हाला तमा नाही. काय म्हणालीस येसू? त्या हिंदवी स्वराज्यासाठी कोणाचंही रक्त सांडलं तरी त्याची तुला तमा नाही? नाही. आमचं रक्त सांडलं तरी देखील त्या सांच्या वक्ताला तेव्हा सवाल कशा पाहिजे? आमचा हट्ट आहे येसू. या सांच्या वक्तांना या सवालाचा जवाब आम्हाला तू दिलाच पाहिजे. काहीतरीच तुमचं. सोडा मला. आमच्या सवालाचा जवाब. तुमच्या मनात आहे तरी काय? आजकाल तुम्ही पूर्वीसारखं मन मोकळेपणानं बोलत नाही. फक्त असले तिढे सवाल टाकता. आम्हाला आमच्या सवालाचा जवाब हवा येसू. शब्दासाठी आपण हट्टात घेऊन येऊ. पिढा टळो आणि असं कधीच न म्हणू. पण प्रसंग येईल त्यावेळी आम्ही कृतीनंच बोलू आणि त्यावेळी खात्री बाळगावी. सखी रात्री जयती या राजमुद्रेच्या इग्रतीला आम्ही कधीही कलंक लागू देणार नाही. सखी रात्री जयती. चला आता येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला आधी अगदी मोकळे झालो. कसला प्रसंग? कोणाला तोंड द्यायचंय? नाही, काही नाही. आपण मनचं काही सांगत नाहीये, बरं नाही हा? बघा, न सांगण्यासारखं काहीही नाही असो. आमचा नाही विश्वास बसत. काय सांगितलं म्हणजे विश्वास बसेल? आपण लब्बाड आहात, पक्के आतल्या गाठीचे. कधी सांगणार नाही. तू वेडी आहेस येसू, वेडी आहेस. काही अनुभवच मुळे असे असतात की ते शब्दात सांगायचे नसतात, फक्त
मनोमने जाणायचे असतात. आम्हाला ठाऊक आहे आपण पक्का निर्धार केलाय. कसला? तो शब्दात नाही काही सांगायचा, फक्त मनोमनी जाणायचा. तू वेडी आहेस येसू, वेडी आहेस. आमच्या प्रेमात पुरती पागल झालीस. होऊ दे. आधी सांगा शिर्क्यांचं काय झालं? शिर्क्यांचं काय व्हायचंय? ते आले, लढले, पराभूत झाले आणि पळून गेले. पळाले? हो. शिर्के पळून गेले आणि आपण त्याला पळून जाऊ दिलं महाराज. मग काय पाठलाग करून त्याला कैद करून आणायला होते की काय? महाराज महाराज आपण काय केलं? मोगलांची संधान बनणाऱ्या मंत्र्यांची देखील आपण कैद केली नाही. देहांताची सजा त्यांना फरमावली. त्यांची गोष्ट वेगळी होती राणी साहेब. त्याने आमच्या विरुद्ध कट केला होता, आम्हाला उघडून टाकण्याचं कारस्थान रचलं होतं. तसं गणोजी राजांनी कट कारस्थान फितुरी तर केली नाही. गणोजी राजाशी आमचा उघड उघड तांटा होता आणि तोही वतनाबद्दल. मग वतनासाठी गणोजी राजे मोगलांना फितूर होणार नाहीत कशावरून? आपण विनाकारण टोकाला जात आहात राणी साहेब. आपल्या जीवावर बेतल्यावर का आपण फितुरीची शाबिती मानणार आहात? अशी अद्याप तरी शाबिती झालेली नाही. आपण विनाकारण टोकाला जातात राणी साहेब. तुम्हाला गणोजी राजांशी आमचं उघड उघड भांडण आहे, पण आम्ही तुमच्यावर ते किती माया करतात. त्यावर स्वारींचा विश्वास असला तरी आम्ही भ्रमात नाही. आठवतं राणी साहेब, 8 वर्षापूर्वी असेच एकदा गणोजी राजे वतनासाठी तडतडत आमच्याकडे आले होते आणि आम्ही नाही म्हणतात गोष्टातच पाठ फिरून माघारी निघून गेले. तुम्ही जातीनं शिरकाणात जाऊन त्यांची समजूत घातली. गणोजी राजांना त्यांची चूक उमगली आणि ते पुन्हा आम्हाला येऊन मिळाले. चूक उमगली असं नाही महाराज, पण त्यावेळी आपणाशी तंटा चालू ठेवणं दादांना परवडण्यासारखं नव्हतं, म्हणून त्याने पळ खाल्ली. पण आता सगळीच परिस्थिती बदलली. तरी देखील मोगलांना फितूर होण्यापर्यंत गणोजी राजांच्या स्वार्थाची मदत जाईल असं आम्हाला वाटत नाही. महाराज 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 संताजी धनाची विपरीत खबर घेऊन आले. कोणती विपरीत खबर? शिर्के दौड करून पळाले ते थेट कोल्हापूरला. शेख निजामाच्या गोटात जाऊन मोगलांना मिळाले. नाही, हे शक्य नाही. आज न उद्या घडणार याची आम्हाला खात्री होतीच. दादा काय केलं ते तुम्ही? हो, संताजी धनाची पंचा बेटा ही खबर खरी आहे. काहीतरी विपरीत घडतंय. कुठंतरी आमचं चुकतंय. गणोजी राजे शिर्के खुद्द छत्रपतींचे शालक मोगलांना जाऊन भेटतात. राणी साहेब आता फक्त राम राजांनीच आमच्या विरुद्ध बंड पुकारायचा तेवढा बाकी उरलाय. असं काय ते? असं हताश होण्याजोगं काय घडलंय? काय घडायचं बाकी उरलंय राणी साहेब? या सह्याद्रीच्या कडे कपारी चितीनं पाय रोवून आम्ही नेटाने झुंज देत आहोत, पण हाताला यश नाही. राज्यात चहू बाजूंनी गणेम घुसला. डोळ्यात एकच चाकण, वाई, शिरवळ, सुपे, इंदापूर, बारामती, कोल्हापूर सगळी ठाणी पडली. पण अजून सगळे गड किल्ले तर शाबूत आहेत. नाव पारले गेले. रोज एक मातबर वतनदार किल्लेदार मोगलांशी संधान बांधू लागले. ही आपत्ती थोडी होती म्हणूनच की काय? आमच्या मोठ्या दुष्काळानं कहर मांडला. हे राज्य व्हावं अशी खरंच काश्मीरची इच्छा आहे. बाबासाहेब कधी काळी दिलेर खानाकडे जाऊन आम्ही आपल्याला क्लेश दिले असतील, पण कधी काळी हूडपणा पायी घडलेल्या त्या गुन्ह्याबद्दल आज एवढी जबर शिक्षा. कवीजी मातेचा आमच्यावर कोप तर झाला नसेल. महाराज हिरोजी फरचन, अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो यांचे तळतळाट तर आम्हाला भोवत नाहीत ना. बाबासाहेब त्याने आमच्या विरुद्ध कट केला. सूड बुद्धीनं उभी दौलत रस्ता तळाला देण्याचा मनसुबा घातला. आबासाहेब त्याला ठार मारण्याची आमची इच्छा नव्हती. आबासाहेब ईश्वर साक्ष सांगतो, 2 वेळा त्यांचे अपराध पोटात घातले. आम्ही त्यांचा मोठेपणा जाणतो, पण आमच्या सकट संबंध राज्याचा नाश, सर्वनाश करण्याची त्यांनी जिद्द बाळगली. म्हणून आबासाहेब केवळ म्हणून ते काय म्हणतो ते ऐकावं. नाही राणी साहेब नाही. जशी साधना करावी तशीच फळ पावतात आणि
तशाच वृत्ती बळावता. गोदावरी सती, सतीचा शाप. गोदावरी सती, मला क्षमा कर, क्षमा कर. महाराज, महाराज आपण काय आरवलंय आज? महाराज, राणीसाहेब, अतिश्रमामुळे ताण पडून काही दिवसापासून महाराजांच्या चित्तवृत्ती ठिकाणावर नाही. आमचं ते ऐकत नाही. आता आपणच हट्ट धरला पाहिजे. निदान 4 दिवस तरी महाराजांनी राज्यकारभारापासून कुठेतरी दूर जाऊन आराम केला पाहिजे. तुमचा सल्ला रास्त आहे कवीजी. महाराज, 4 दिवस तरी आपण एकांत स्थळी जाऊन विश्रांती घेतली पाहिजे. ते होणे नाही राणीसाहेब, ते होणे नाही. कवीजी तुम्ही बत्सला देतात राणीसाहेबांना. नाही महाराज, अरे 4 योग्य तोच सल्ला देतोय. 4 दिवस राज्यकारभारापासून दूर आणि ते विश्रांतीसाठी. होय महाराज, तशी आमची आज्ञा आहे. सखी रात्री जयंती हा शिक्का आपणच दिलात ना आम्हाला. मग आज आमची आज्ञा आपण मानणार नसाल तर? नाही नाही सखी रात्री नाही. तुझी अवज्ञा घडेल त्या क्षणाला संभाजीची कवच कुंडले गळून पडतील. तर मग 4 दिवस आपण विश्रांतीसाठी जाणार आहात. कवीजी, महाराजांना कुठं नेणार? आज्ञा होईल तर संगमेश्वरी जाऊ. देसाईंच्या वाड्यात मुक्काम करू. काही दिवसापासून राहिलेला देवीच्या अनुष्ठानाचा संकल्पही पुरा करू. ठीक ठीक. संगमेश्वरी स्वारींच्या सुरक्षिततेची आम्हाला चिंता होणार नाही. उद्या सकाळी संगमेश्वरी स्वारींची व्यवस्था जातीनं लावून आम्ही रायगडाकडे जाऊ. कवीजी, प्रयाणाची सिद्धता करा. पण राणीसाहेब, 4 दिवस आपण राज्यकारभारापासून दूर राहिला तर काही आकाश कोसळणार नाही. आपल्या माघारी आम्ही देखील खबरदारीनं राज्यकारभार करून टाकू. आपल्याला वेळ तर नाही लागणार राणीसाहेब. शहाजादा शाह आलम राजकारणाला वेढा घालून बसल्याची खबर घटकेपूर्वीच आम्हाला मिळाली. चिंता नाही. शहजाद्याचा बंदोबस्त कसा करायचा ते आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही हाती संशय घेऊन चालून जाणार आहात. वक्त उतरलाच तर हाती संशय घ्यायला देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही. पण येसू, बस बस, हा विषय संपला. पण राणीसाहेब, आमच्या बोलण्याचा मतलब. अंतपुरात आम्ही आपली वाट पाहतोच महाराज. कवीजी, प्रयाणाची सिद्धता करण्याचे फौजेला हुकूम द्या. पण राणीसाहेब, कवीजी, हिचं हे रूप, ही जिद्द, हा आवेश पाहिला की जीव अगदी ओवाळून टाकावा असा वाटतो. तो अथर या विजापुरात महामारीच्या बिमारीनं कहर गुजरला नाही. तोबा तोबा हुजूर, क्या कहूँ, रोज 700-800 आदमी और बाल बच्चे कुत्ते की मौत से मरते हैं. अच्छा, जहापना, हमारे बड़े सरदार शहाबुद्दी खान ज्यांना गुजराणीत गाजीउद्दीन फिरोजी जंग ही किताबत बहाल केली होती, ते बिमार झाले. नुसते बिमार नाहीत जहापना, तर या बिमारीत त्यांचे डोळे गेले आणि गाजीउद्दीन फिरोजी जंग अंधे झाले. हेच ना? जी हुजूर. लेकिन अथर, तुम्हारी आंखें तो अभी तक थापित है. जी हाँ जहापना. तर मग या होईल हा दौरा तर जरा होऊन द्या. जी हुजूर. क्यों अथर, क्या हुआ? सुईनं बंड पुकारलं की दोरा बेईमान झाला? नहीं नहीं हुजूर. की आईच्या रामामुळं तुमची नजर इमान राखीनाची झाली आहे? ये लीजिए हुजूर, मेरी नजर और मेरा ईमान बिल्कुल साबित है जहापना. बहुत अच्छे, इंशाअल्लाह. तो अच्छा, ये बीमारी बड़ी खतरनाक है नहीं? उसमें क्या शक है हुजूर? तो जान बचाने के लिए यहाँ से कहीं दूर जल्द से जल्द भाग जाना जरूरी है नहीं? जी हुजूर. लेकिन अच्छा, आम्ही आदिलशाही जिंकली, कुतुबशाही खतम केली, तो
मगठ्यांची तोच तर समजावता करून दिल्लीकडे वापिस जाण्याचा छानपणा आहे असं नाही तुम्हाला वाटत? जी हुजूर. आमच्या सरदारांची आणि शहजाद्यांची देखील हीच सला आहे. जी हा हुजूर. बहुत अच्छे. असं आम्ही एवढी फौज घेऊन या कंगाल पहाडी मुलखात आलो. त्याला किती वर्ष झाली? 7 साल हुजूर. पुरे 7 साल. बिलकुल सही. लेकिन कोणत्या इराद्यानं आम्ही दख्खनची ही मोहीम सुरू केली होती? इरादा याने हुजूर, शहाजादा अकबराची बर्बादी आणि मरगठ्यांची तबाही. बिल्कुल सही. तो क्या हमारा इरादा पूरा हो चुका है? नहीं हुजूर, लेकिन तो पहले बताइए शहजादा अकबर की क्या हालत है? हुजूर, आपण जाणताच आम्ही शर्त केली आणि शहजादे साहेबांच्या सगळ्या वाटा रोखून धरल्या. लेकिन पंछी उडाला. राजापूरच्या बंदरातून शहजादा अकबर शहाजोगपणे जहाजात बसून निसटला. निसटला असला तरी जहापना खबर अशी आहे की शहजादे साहेबांचं जहाज वादळात सापडलं आणि बुडालं देखील. अच्छा. बहुत अच्छे. तर मग आमच्या शहजादांना सरदारांना खिलत द्या, किताबत द्या. तमाम छावणीत शहादाने ढोल नगारे धरू द्या आणि मग एक ताजा खबर त्यांना सुनवा. आमच्या हेरांनी दिलेली खबर. त्यांना सांगा शहजादा मुअज्जम मस्कतला सुखरूप पोहोचला. याने हुजूर, याने अकबराचा सिलसिला संपला. आता सवाल उरला फक्त मरगठ्यांचा. तो बताइए वजीर आजम, गेल्या 7 वर्षात आम्ही मरगठ्यांचं काय केलं? हुजूर, मरगठ्यांना ठिकठिकाणी जेर करून त्यांच्या फौजांना पळतावळी थोडी केली. अच्छा. कुठं जेर केलं आणि कुठं मरगठ्यांना पळता भुई थोडी झाली याचा काही हिसाब तर द्याल? हिसाब याने हुजूर, खान जहा बहादूर खान जहा साहेबांच्या बद्दल तर बोलूच नका. त्यांच्या पराक्रमाची तारीफ काय सांगावी. बुरहानपूरची रयत अजून त्यांच्या पराक्रमाची तारीफ गाते. लेकिन हुजूर, तो रामशेठचा किल्ला. हा, रामशेठचा वो एक मामूली किल्ला. मोगलांच्या वेड्यात मरगठ्यांनी 6 वर्ष लढवला. 6 वर्ष मोगली सेनेची मरगठ्यांनी दमछाक केली आणि अखेर तिला घेतला नेकनाम खानाने. तो देखील किल्लेदाराला वतनाचं आम्ही दाखवून फितूर करून. बातच आहे. तर मग याच्यात खान जहानची बहादुरी ती कोणती? लेकिन हुजूर, ये बातें छोड़ो और कोई हिसाब? हिसाब याने हुजूर, शहजादा साहेब मुअज्जम. हो. शहजादा साहिब मुअज्जम. उनकी दिलेरी और बहादुरी क्या कहने. राम दर्याच्या घाटात मरगठ्यांनी याची आधी फौज गारद केली. उरली सुरली विवारीत खतम झाली. त्यांचे कपडे फाडले. उघडे नागडे उपाशी तापाशी हे शहजादा साहेब जीव घेऊन पळत सुटले. अखेर आम्ही रसद पाठवली तेव्हा ते सही सलामत इथं वापिस आले. लेकिन हुजूर, तो कोकणचा मुलूक इतका तुटा फुटा आणि ते दख्खनचे पहाडी किल्ले इतने ऊंचे की नजर देखील ठरत नाही. रास्ते इतके खतरनाक की एक पाऊल देखील पुढे टाकता येत नाही. सबवार जंगल इतकं दाट की चुहा देखील शिरू शकत नाही. त्यातून गणी पुढे घुसली तर फौज चहूबाजूने गर्दी करतात. काही मारून काढतात. रस्तेच बंद पडतात. गल्ला एक कुदून याने बेकार कुळीत खाऊन फौजेला गुजारा करावा लागतो. हुजूर, हे मरगठ्ठे, हे पहाडों के चुहे उघड्या मैदानात येऊन झुंज देतील तर. अच्छा, मग तशी अर्जी का नाही पाठवून देत संभाजी राजांना? त्यांना सांगा दख्खनचा हा पहाडी मुलूक आमच्या मोगली फौजेला मानवत नाही. दख्खनच्या या रीती रिवाजानुसार राजांना विनंती करा हात जोडून पदर पसरून. नाही आणि त्यांना सांगा
मेहरबानगी करा आणि उघड्या मैदानात येऊन झुंज द्या. नहीं नहीं हुजूर, ये कैसे होगा? क्यों? उसमें क्या बड़ी बात है? तुम्ही सगळे दिल्लीकडे वापस जाण्यासाठी अधीर झालेले आहात, बरोबर ना? जी हुजूर, लेकिन तो असत माँ बदौलत के लिए एक काम करोगे? जी हाँ जहापना. या विजापुरात या सरदारांच्या मदतीनं तुम्ही जातीनं एक शाही कबर खणून तयार करा. शाही कबर? हा. कोणासाठी? आमच्यासाठी शाही कबर खणून तयार करा, त्यात आम्हाला निवंत करा आणि मग तुम्ही तुमचे सरदार शहजादे दिल्लीकडे फौज घेऊन पळत सुटा. तोबा तोबा, नहीं हुजूर, माफी चाहता हूँ जहापना. जिल्ले सुबानी जिल्ले हजरत, माफी माफी हुजूर, माफी. तो शरम नाही वाटत? मोहीम टाकून दिल्लीकडे जाण्याची हे सरदार शहजादे भाते करतात आणि तुम्ही त्यांची तरफदारी करता. गलती हुई हुजूर, गलती. माफी चाहता हूँ जहापना, माफी. तो निकाल दो यहाँ से इन हरामजादों को. हम किसी का मुंह तक नहीं देखना चाहते. जी हुजूर. सरदार शेख निजाम हैदराबाद. शेख निजाम हैदराबादी. आइए आइए शेख साहेब. मुलाखतीसाठी तुम्ही जातीनं आलात. आम्ही निहायत खुश आहोत. आपकी तबीयत तो ठीक है? जी हाँ हुजूर. बेगम साहिबा और बाल बच्चे? जी हाँ हजरत, सब लोग बिल्कुल तंदुरुस्त है, आपकी मेहरबानी से. खुदा मालिक. तो सुभा सोडून इतक्या तातडीनं का आला? इजाजत असेल तर तर खाविंदांची काही बाबतीत साफ बातचीत करायची होती जहापना. हाँ जरूर बेशक बताइए. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. शेख साहिब, तुम्ही आम्ही पैगंबराचे खिदमतगार, सच आहे ना? जी हाँ जहापना. जिहादाची आम्ही तुम्हाला कसम घातली म्हणून कुतुबशाही बर्बाद करण्यासाठी तुम्ही आम्हाला येऊन मिळालात, सच आहे? सच है हुजूर, बिल्कुल सच है. अल्लाह अल्लाह. शेख साहिब, तुम्ही दखनी तरी देखील जिहादाचा पुकार ऐकला. कुतुबशहाचे तुम्ही नमक खाल्ले तरी देखील शियापंथी अखेर काफरातच जमा होतो ही आमची सलाह तुम्ही अकलमंदीनं मानली. जी हाँ जहापना, आपण अल्लाहचे फरिश्ते आहात. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. तो काफर संभाजीला बर्बाद करण्याचा काही मनसुबा योजून तर तुम्ही इतक्या तातडीनं इथं आला नाही? सच है हुजूर, बिल्कुल सच है. इंशाअल्लाह. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. असं हुजूर, गोवळ कोंड्याची फते झाल्यानंतर शेख साहिब आज प्रथमच आमच्या भेटीला इथं आले. जी हाँ हुजूर. त्यांच्या सन्मानाखातर खिलतीची काही तजवीज तर कराल? जी हाँ जहापना. और एक बात, शहजादा मुहम्मदला सांगा तू शहजादा आहे. तैमूर वंशातल्या घराण्याची तुला काही चाड असेल तर ताबडतोब फौज घेऊन चाकणला हजर व्हा. आम्ही पाठोपाठ येत आहोत. पुढचा हुकूम तुला चाकणलाच मिळेल. मौलवीजी, बाहेर रणमस्त खान, जुल्फिकार खान, रहिमत खान उभे आहेत. त्यांना या टोप्या द्या आणि प्रत्येक टोपीचे ₹10 आणि दंडा दाखल ₹90 त्यांच्याकडून वसूल करा. हाँ हुजूर. लेकिन बोलो बात, रकम अदा करना इधर अभी के अभी. अभी के अभी हुजूर. अभी के अभी. तो साफ साफ बताइए शेख साहेब, बातचीत करण्याच्या इराद्यानं तुम्ही कोल्हापुराहून दौड मारून इथं आलात? जहापना, जहापना, आप जानते हो मैं दखनी हूँ. उत्तरेकडले दरबार रीति रिवाज मला ठाऊक नाही. अरे नहीं नहीं शेख साहिब, इसमें रस्म रिवाज का क्या सवाल है.
आप साफ साफ बताइए, आखिर ये जिहाद का काम है? उत्तरेकडले आपले सगळे सरदार लाभकार ऐशारामे, त्यांच्याकडून संभाजी महाराजांचा निपात होणार नाही. बिल्कुल ठीक, बताइए. या पहाड़ी मुल्कात संभाजीराजे शेर असतील, लेकिन मैं भी दखनी हूँ. सच है शेख साहेब, तुमच्या तोंडून तर हजरत पैगंबरच बातें करतात. तो क्या हा जिहाद सोडून आम्ही उत्तरेकडे कूच करावी अशी सलाह तुम्ही देता? नहीं नहीं हुजूर, ये कैसे होगा? संभाजीराजे या पहाड़ी मुल्कात शेर असतील, लेकिन मैं भी दखनी हूँ. बिल्कुल ठीक, बताइए. हुजूर, हे मरगट्टे चपळ आहेत, चिवट आहेत, शमशेर चालवण्यात तर बहादूर आहेत. झुंज देताना जान कुर्बान करण्यात तर ते राजपुतांना देखील हार जाणार नाहीत. लेकिन जहापना आपस में टंटा करण्यात और खाजगी नफ्यासाठी धनाशी निमक हरामी करण्यात या मरगट्ट्यांचा आलम दुनियेत कुणी हात धरू शकणार नाही. गड्ढा और धन्यासी नमक हरामी, तो मंसूबा क्या है? फितूरी? जी हाँ हजरत, फितुरी. लेकिन शेख साहेब, केवळ तुम्ही शिफारस करता म्हणून तुम्ही अलबत्या गलबत्याची फितुरी आम्ही मंजूर करणार नाही. फितुरीच्या गळाला लागणारा मासा देखील तसाच वजनदार असला पाहिजे, तुमच्यासारखा. जी हाँ हुजूर, लेकिन खाविंदांच्या भेटीसाठी ज्यांना आम्ही घेऊन आलोय वो कोई मामूली सिपाही नाही, खुद्द संभाजीराजांचे साले गणोजीराजे शिर्के. शिर्के 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 शेख साहिब, कोई दखनी कनौजी शिर्के काही साल पहिले आमच्या चाकरीत रुजू झाले होते. हजरत, गणोजीराजे त्यांचे चुलत बंधू, महाराणी येसुबाईंचे सगळे भाई. अच्छा, तो तुरीचा मतलब? खुद्द संभाजी महाराजांना बेसावत गाठून गिरफ्तार करण्याचा मनसूबा आहे शिर्क्यांच्या सहाय्याने. राजांच्या हालचालींची वित्तम बातमी द्यायचं कबूल केलं आहे गणोजीराजांनी. अच्छा, लेकिन त्यासाठी शिर्क्यांची मागणी काय आहे? काही फार नाही हुजूर, नगद रुपये मिळणार नाही. रुपये का तो सवाली नाही जापना. मनसबदारीचा विचार कामगिरी पार पाडल्यानंतरच करण्यात येईल. बिलकुल ठीक जापना. लेकिन शिर्क्यांची अर्जी आहे फक्त पिढीच्या वतनदारी बद्दल. हुजूर, शिर्के केवळ आपल्या हक्काचं वतन मागतात. वतन दुश्मनांच्या मुलखात आहे? जी हाँ हुजूर, मरगट्ट्यांच्या मुलखात. मरगठ्ठ्यांच्या मुलखात. तो दे दिया, बस दे दिया. फितुराला पेश करा आमच्या समोर. जी हाँ जापना. अच्छा, तो ये है गणोजी राजे शिर्के. त्यांची बहादुरी, मुत्सद्देगिरी और ईमानदारी आजपर्यंत आम्ही नुकती ऐकूनच आहोत. जी हाँ जापना. एवढ्या मातबर सरदाराला संभाजी राजांना राखी राखता आलं नाही. फक्त वतनासाठी जापना, तेही पिढीच्या हक्काचं वतन. अफसोस, हा संभाजी पुरा पागलच झालेला दिसतोय. मरहूम छत्रपती शिवाजी राजे आज हयात असते तर त्यांच्याकडून ही गलती कधीच घडली नसती. क्यों गणोजी राजे? जी महाराज. महाराज नहीं हुजूर, मुजरा नहीं, कुर्निसा. अरे मामूली बात है शेख साहिब. गणोजी राजांना खाली पीली तकलीफ क्यों देते हो? भूलो मत, वे शाही मेहमान है, शाही मेहमान. जी हाँ हुजूर. गणोजी राजे, तुमचं वतन आम्ही तुम्हाला परत द्यायचं ठरवलंय. मेहरबान की हुजूर, मेहरबान. अरे नहीं, इसमें मेहरबानी की क्या बात है? ये तो आपका हक है, पिढीजाद हक. क्यों शेख साहिब? सच है हुजूर, बिल्कुल सच है. गणोजी राजांसारख्या मातबर सरदाराची ही हालत तर शेख साहेब, गोर गरीब रयतेवर हा संभाजी किती जुलूम करीत असेल. काय सांगावं हजरत, छत्रपतींच्या दरबारात मंत्र्यांना आणि सरदारांना आज काय रया उरले. सगळा कारभार त्या नादान कनोजी कवीच्या तंत्रानं चालतो आहे. अच्छा, तर काय हुजूर, आम्ही विचारतो, हा कवी कलश कोण?
छत्रपतींच्या राजमंडळात या कनोजी कवीला स्थान काय म्हणून? रास्त सवाल है, रास्त सवाल है. लेकिन राजांना कोणी जाब कसे पुसत नाही? कोण पुसणार? जो तो जीवाला घाबरून नाही. जरा कोणी उलट भाषा केली की लागली अंधार कोठडी किंवा कडेलोट. तोबा तोबा, इतनी मस्ती, इतनी मिजाज. तर काय जो अष्टप्रहर नशा पाणी नाटकशाळा. हाँ, सुना तो है. तो क्या शेख साहेब, गेली 7 वर्ष हा संभाजी नशेच्या धुंदीतच आमच्या फौजांना आणि सरदारांना नामोहरम करतोय. बहादुरी हा वतनदारांची. एरवी हुजूर, आम्हा वतनदारांची ही फिर्याद घेऊन खाविंदांच्या पायाशी आम्ही का आलो असतो? बिलकुल ठीक. गणोजी राजे, तुमचं वतन तुम्हाला परत मिळालंच पाहिजे. नाही हुजूर, आमच्या वतनाची तशी आम्हाला कधीच मातब्बरी नव्हती. वतन ही तो एक मामुली चीज आहे असंच आम्ही मानतो. ते तर आम्ही तुम्हाला पाहिल्याबरोबरच जाणलं होतं. शेख साहेब, बिलकुल ठीक जहापना. वतनाचा तो काय सवाल? लेकिन हर घडीला बेइज्जती कोण सहन करेल? छत्रपतींच्या गादीशी आम्ही बेईमान झालो असलो तर ते इज्जतीसाठी, हुजूर, केवळ इज्जतीसाठी. खुदा मालिक, हे परवरदिगार, गणोजी राजे, केवळ एवढ्यासाठी तुमच्यासारख्या नेकदार वतनदारांची आणि या गोर गरीब रयतेची संभाजीच्या जुलमी कारभारातून सुटका करावी, यात एका इंग्रजानं तुमच्या बंगाल पहाडी लेखा आम्ही गेली 7 वर्ष ठाण मांडून उभे आहोत. शेख साहेब, सच आहे हुजूर, बिलकुल सच आहे. संभाजीच्या या जुलमी कारभाराला मदत केली म्हणून तर दख्खन मधील इस्लामियांच्या राज्यसत्ता यानी की आदिलशाही और कुतुबशाही आम्ही बर्बाद केल्या, नाही का शेख साहेब? जी हा जहापना. त्यावेळी इस्लामचा विचार कधी कधी आमच्या मनाला शिवला होता. नाही हुजूर, राम करो या रहीम कहो, आखिर परवरदिगार तो एक ही है. आम्ही चाहतो केवळ एक बात, नेकीचा राज्य कारभार और रयतेचा दुआ. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. गणोजी राजे, केवळ तुमच्या बेइज्जती दाखल या जन्मी संभाजीला जन्माची याद राहील अशी अद्दल घडवावी असं आम्हाला वाटतं. तसं तुम्हाला नाही वाटत? जिहा बेशक. कुठे आहे तो नाव बघार? आंबा घाटाखाली संगमेश्वरी देसाईच्या वाड्यात. संगमेश्वरी संभाजीचा मुकाम. जिहा हुजूर, तब्येतीला आराम पडावा या इराद्यानं राजे विश्रांतीसाठी गेले आहेत. खबर अशी आहे की देवीच्या अनुष्ठानाचाही संकल्प आहे. तेव्हा 4 दिवस मुक्काम हा पडणार. दिमतीला फौज फाटा असायचा. नाही हुजूर, आंबा घाट उतरून येण्याचं धाडस मोगली फौजा करणार नाहीत या खात्रीनं राजाने उभी फौज रायरीकडे पाठवली आहे. हुजूर, जवळ असतील 500 स्वार. 500 स्वार? तशी तुमची पक्की खात्री आहे? खात्री म्हणजे ही खबर आमच्या हेरांनी दिली आहे. तुमच्या हेरांनी? मग तर सवालच संपला. तो शेख साहेब ताबडतोब संगमेश्वरी कूच करून हमला करा आणि संभाजीला गिरफ्तार करा. लेकिन हुजूर, आमची एक शर्त आहे. हा, बताइए. राजांच्या जीवाला काही दगा होता कामा नये. वाटल्यास त्यांना शहेनशाही जन्मभर बंदोबस्तानं एखाद्या किल्ल्यात नजर कैदेत ठेवा. मतलब? दगडाखाली आमचा हात सापडला आहे. संभाजी राजांना आमची पही दिली आहे हुजूर. अच्छा. ठीक ठीक गणोजी राजे, आपण बिलकुल बेफिकीर राहा. खामखा कोणाची गर्दन उडवण्याचा आम्हाला शौक नाही. क्यों शेख साहेब? बिलकुल ठीक जहापना. मरून शिवाजी महाराज आग्र्याला आले होते तेव्हा देखील खाविंदांनी त्यांचे सगळे पुण्य पोटात घालून राजांना इतमामानच वागवलं होतं. अफसोस, त्या हरामजाद्या राम सिंगानं शिवाजी राजांचा गैरसमज करून दिला आणि राजे आम्हाला खामखा दुरावले. खुदा की मर्जी. लेकिन गणोजी राजे, शिवाजी महाराजांची
आखरी इच्छा पुरी झालीच पाहिजे. महाराजांच्या मनात रामराजांना गादी द्यायची असं होतं. त्यांच्या पश्चात सगळा घाट जुळून येत होता. पण संभाजी राजांनी त्याआधीच सरदार सेनापतींना फिकवलं आणि अफसोस अफसोस की बात है. है खुदा मालिक, मरहूम छत्रपती शिवाजी राजांची आखरी इच्छा पुरी झालीच पाहिजे. मराठी रयतेवर आपले उपकार होतील शहेनशाह. राम राजे छत्रपती होतील तर वतनदारांची सगळी चिंताच मिटली म्हणून समजा. तर मग शेख साहेब रातोरात संगमेश्वरी कूच करा, अंबाघाट उतरा आणि हमला करा. हुजूर, रातोरात अंबाघाट उतरून हमला? तोबा तोबा. सबूर सबूर शेख साहेब. गडोजी राजे तिष्ठत उभे आहेत. त्यांना काही पांदाने रुखसात वगैरे तर द्याल. जिया जापना. अल्लाह अल्लाह शेख साहेब, तुम्ही दखनी सरदार दूर आहात, लेकिन तुम्हाला कुठं कोणापुढं काय बोलावं याचा पोच नाही. लेकिन हुजूर, रात्री बेरात्री अंबाघाट उतरून अचानक छापा घालायचा आणि संभाजीला गिरफ्तार करायचा म्हणजे फौजेची खराबी होईल, हेच ना. फिक्र नाही, फौजेची तो खामखा खराबी चालूच आहे. लेकिन ही मसलत हुकता कामा नाहीये. लेकिन त्यासाठी सडल हाताने पैसे पेरावे लागतील. कमा नाही. दख्खनचे लोक पैशाचे लोभी आहेत हे ओळखूनच दख्खनच्या या कंगाल पहाडी मुलखात आम्ही प्रचंड बादशाही खजिना घेऊन उतरलो. तुम्ही मागाल ती रक्कम वेळेवर अदा केली जाईल. तो मामला हो चुका हुजूर. अल्लाह असद खान. अल्लाह 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 अल्लाह. असद खान, शेख साहेबांसाठी खिलतीची काही तजवीज? तयारी आहे जाफना. असद खान, शाही फरमान काढा. शेख निजाम हैदराबादी यांना आम्ही आजपासून खान साहेब मुकर्रम खान अशी किताबत बहाल केली आहे. शुक्रिया हुजूर. लेकिन याद रखना मुकर्रम खान, कामगिरी पार न पाडता वापिस आला तो मिर्झा राजे जयसिंगांची अखेरीस काय हालत झाली होती ते तुम्ही जाणतात. जिया जापना. कसूर घडेल तो तुमचाही नतीजा तोच होईल. बोलो मत. और एक बात, हा कोणी काफर शिरके म्हणून फितूर पेश केला होता, त्याच्यापासून सावध रहा. हुजूर, हे काय बंद्याला सांगायला हवं? अखेर काफर सारे एकच. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. अल्लाह मौलवी, आमचा नमाज पाडण्याची वेळ झाली. तयारी आहे. और आमचा नमाज पडून होईतो तुम्ही आमच्या हेरांना आणून हाजीर करा. हेरांना? हा हेरांना. आखिर शेख निजाम हैदराबादी इस्लामी असला तरी एक दखनीच. या दखनी मुसलमानांच्या इमानदारीवर फाजील भरोसा ठेवून कसं भागेल मौलवीजी?